आज जरा आणि वेगळी दिसत आहे ना, मला पण दिसत आहे, कारण काय एवढं तिचं मूड फ्रेश आहे. आज माझं सगळं काम झाल्यानंतर उठली होती. मॅडमला कुकडून दिवस निघाला होता की रे बाबा आज मॅडमचं मूड लय फ्रेश आहे. राणीची झोप चांगली झाली नाही का तिचं मूड एवढं फ्रेश राहीना, पण आज मूड चांगलाच होता. डेली केव्हा उठतो तिनं पण तेव्हाच उठते, त्याच्यामुळे तिनं सारखंच चिडचिड करत असते उठल्यापासून. मग काय मॅडम उठल्याच होत्या तर मॅडमला आंघोळ घालून बसू घाललं होतं, पण मॅडम काय मला मेकअपच करून देत नव्हती. मग काय कस तरी मेकअप केलं होतं, पण आता विंचरायचं होतं. आता ना हानीची केस हानीच्या डोळ्यावर पडत आहे म्हणून तिला डेलीच विंचरावं लागलेलं होतं, पण मला हानी काय विंचरू देत नव्हती. आता ना तिची ऍक्टिंग पण वाढत चालली, जशी तिने मोठी होत चालली तशी. तुम्हाला तर दिसतच असेल तिने कशी ऍक्टिंग करते. आता ना तिला विंचरायचं म्हणलं की तिनं अगोदर रडायला चालू करते. तिला काय तर समजावून बसावं लागते, पण समजवलं तर तरी पण ऐकना. तिनं काहीतरी असं खोडीपणा करायचं असते तिला. तुम्हाला हानी बघायला व्हिडिओ मध्ये किती शांत वाटते तेवढी शांत नाही बरं का. तुम्हाला एका व्हिडिओ मध्ये दाखवतो दिवसभर तिनं मला किती सतवते. तुम्ही पण कसं तरी विंचरणं झालं होतं, पण हे मेकअप विंचरणं किती वेळ राहते काय माहित नाही बरं का. आमच्या मॅडमला तर 1 घंट्याच्या वरी मेकअप का ठेवून घ्यायचं बोलीच नाही, त्याच्यामुळे 1 घंटा झाल्यानंतर सगळं काढून फेकून टाकून देते. डेलीच्या आणि कसं की तसं राहते. आणि त्यात तर मेकअप झाला होता, पण आता तिला खेळायला बसू घालं होतं, पण तिने किती वेळ खेळते की तिने खेळायचोपर्यंत माझं आवरून घ्यायचं होतं. त्याच्यामुळे माझं पण आंघोळ झालं होतं. मग आंघोळ झाल्यानंतर आता तिला घेऊन बसावं लागत होतं. संध्याकाळी ना हानीच्या पप्पाला ड्युटीला जायचं होतं. हानी पण झोपेतून उठली होती. उठल्यानंतर काय पप्पा निघले की हानीचं तर रडत चालू होतं, त्याच्यामुळे तिला गाडीपर्यंत घेऊन जावं लागत होतं. गाडीपाशी नेला तर पण तिने काही याचं नावच घेतलं. हानीचे तर पप्पा गेले होते, पण संध्याकाळचा स्वयंपाक बनायचा होता. काय बनवा काय कळत नव्हते. घरामध्ये तर शेवग्याच्या शेंगा होते, मग तेच घेतलं शेवग्याची भाजी करायला. तर चला मग तुमच्यासोबत पण थोडीशी शेवग्याच्या भाजीची रेसिपी शेअर करावं म्हणून घेतलो. सगळ्यात अगोदर ना कांदे कट करून घ्यायचे, 1-2 कांदे चांगले कट करून घ्यायचे. त्याच्यानंतर शेवग्याच्या शेंगा कट करून त्याला पण चांगलं सोलून घ्यायचं. त्याच्यानंतर ना खोबर पण कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर कांदा टाकायचा, तवा ठेवून थोडंसं तेल टाकून त्याला फ्राय करून घ्यायचं. जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत त्याला सारखं मिक्स करत राहायचं. कांद्याला ना जास्त भाजून पण घ्यायचं नाही, कारण का भाजल्यानंतर ते करपू शकतात. त्याच्यामुळे मीडियम मध्येच गॅस ठेवून त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं. असं झाल्यानंतर त्याला काढून घेऊन मग लगेच खोबर पण टाकून भाजून घ्यायचं. सगळं तर भाजून घेतलं होतं, पण आता टोमॅटो कांदा आणि 2 मिरच्या घेतलं होतं कट करून. त्याच्यानंतर आता हे आपण जे भाजलं होतं त्याला ना मिक्सर मध्ये चांगलं धरायचं, जोपर्यंत ते बारीक होते तोपर्यंत. त्याच्यानंतर ना मी जे शेंगा सोललं होतं ना त्याला स्वच्छ चांगलं धुवून एका प्लेट मध्ये ठेवलं होतं. मग गॅसवर भगोन ठेवून त्याच्यामध्ये 2 माप तेल टाकलं होतं. तेल काढल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकून त्याच्यानंतर कांदा टाकलं होतं. कांदा थोडं चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर जे मी कट केलं होतं 2 मिरच्या ते पण टाकलं होतं. त्याला ना थोडा वेळ मिक्स करून त्याच्यानंतर मी जे कट केलं होतं टोमॅटो ते पण टाकलं होतं. टाकून त्याला चांगलं मिक्स करून गेलं होतं. थोडा वेळ विगरण्यासाठी त्याच्यात थोडं मीठ टाकून प्लेट झाकून ठेवलं होतं. विगरल्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं हळद, थोडंसं मिरचू, थोडं मीठ टाकून चांगलं त्याला मिक्स करून घेतलं होतं. त्याच्यानंतर मी जे मिक्सर मध्ये पेस्ट करून घेतलं होतं कांद्याचं पेस्ट आणि